हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स प्रोनो चॅनलमध्ये। आज बाईट्स प्रोनोमध्ये आपण अगदी सोपी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। पुरी भाजी तर तुम्ही नेहमीच घरी बनवत असाल, पण ह्या पुरी भाजी सोबत बनणारी भाजी आज आपण अगदी इन्स्टंट अशी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 2 बटाटे आपण घेतलेले आहेत, सोलून कट करून घेतलेत। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर इतकं लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचाभर इतकी धने पावडर टाकलेले आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे दही टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। हे सगळं आता व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊयात आणि मॅरिनेट करून आपल्याला ते तसंच 5 मिनिट ठेवून द्यायचंय। आता हे आपण 5 मिनिट तसंच ठेवून घेऊयात, तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊयात। त्यासाठी आपण कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं तेल टाकायचं आहे। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला 1 तमालपत्र, अर्धी सुकी लाल मिरची टाकायची आहे, 1 वेलची टाकायची, जाडीवाडी वेलची आपण इथे टाकणार आहोत, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि 4 काळी मिरी टाकायच्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। हे सगळं छान असं तडतडलं की यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, लहान आकाराचा। कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो सुद्धा छान असा परतून घेऊयात। कांदा टोमॅटो मस्त असं परतून घेतलं की यामध्ये आपण 1 छोटा चमचा इतकी आलं लसूण पेस्ट टाकायची, ती सुद्धा आता छान अशी परतून घ्यायची आहे। हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये थोडंसं लाल तिखट कमी वाटत होतं, म्हणून आपण पुन्हा थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे, साधारणतः अर्धा छोटा चमचा इतकं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे मॅरिनेट करून ठेवलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। आणि आता साधारणतः अर्धा मिनिट मस्त असे बटाटे तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने थोडंसं कडेने तेल सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे। छान अशी थिक ग्रेव्ही आपण करून घेणार आहोत, त्यामुळे खूप जास्त पाणी नाही टाकले इथे। आता आपल्याला छान अशी उकळी आली की कुकर बंद करून घ्यायचं आणि साधारणतः कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तोपर्यंत आपण इथे बाजूला पुऱ्यांची सुद्धा तयारी सुरू केलेली आहे। अगदी मस्त टमटमीत अशा पुऱ्या फुलतायत। इथे कुकरला आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर थंड केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदीच 5 मिनिटात ही भाजी बनवून तयार आहे। अगदी मस्त झाली, ग्रेव्ही सुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे। वरून गार्निशिंगसाठी तुम्ही हिला कोथिंबीर टाकू शकता। पुरी सोबत इन्स्टंट कोणती भाजी बनवायची याचा जर तुम्हाला विचार पडला असेल तर तुम्ही डेफिनेटली ही वाली रेसिपी ट्राय करू शकता। खरंच खूप जास्त भारी लागते ही वाली भाजी पुरी सोबत। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।